काय मित्रांनो, मोठेपणी करोडपती व्हायचं आहे, मग खिशातल्या पैशांपेक्षा बँकेतल्या गणिताची मैत्री करणं जास्त महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला धडा शिकणार आहोत आणि तो म्हणजे बँक व सरळव्याज. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही बँक आहे ती म्हणजे नक्की काय? तर विद्यार्थी मित्रांनो, बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकारमान्य काय आहे रे संस्था आहे. ह्या बँकेमध्ये आपण आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा गरजेच्या वेळी कर्ज घेण्यासाठी काय करतो रे, बँकेत जातो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच बँक ही काय आहे रे, तर पैशाचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था करणारी तर विद्यार्थी मित्रांनो, बँकेमध्ये आपण काय करू शकतो रे, की पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा गरजेच्या वेळी कर्ज घेण्यासाठी आपण काय करतो रे, बँकेत जातो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, की पैशाचे व्यवहार करणारे सरकारमान्य संस्था पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा गरजेच्या वेळी कर्ज घेण्यासाठी आपण काय करतो रे, बँकेत जातो. पण आता हे जे काही पैशाचे व्यवहार आपण कशाद्वारे करायचे, तर त्यासाठी आहेत खाते. म्हणजेच काय, तर त्या खात्यांचे 2 प्रकार आहेत. बघा, जेव्हा आपल्याला खातं उघडावं लागतं त्यासाठी आपल्याला काय लागतं रे, तर जे काही आपलं निवास पुरावा म्हणजेच काय, रेशन कार्ड असेल, विजेचे बिल असेल, टेलिफोनचे बिल असेल, हे काय आहे रे, खातं उघडण्यासाठी आपल्याला काय लागतं रे, निवासासंबंधी एक पुरावा. त्यानंतरनं लागतो ओळखपत्र. म्हणजेच काय असेल, आधार कार्ड असेल, मतदान नोंदणी कार्ड असेल, म्हणजेच त्याला आपण वोटर ID म्हणतो, किंवा पॅन कार्ड असेल, इत्यादी हे ओळखपत्र आपल्याला खातं उघडण्यासाठी लागतं. त्यासोबत आपले 2 फोटो. लक्षात आलं का? त्यासोबतच खातं काढताना बँकेमध्ये जो काही विद्यमान खातेदार आहे त्याची आपल्याला काय करावी लागते रे, सही घ्यावी लागते. तर बघा, त्यामध्ये जे काही खातं आहे तर ते पहिलं जे खातं आहे ते काय आहे रे, बचत खाते. काय आहे बघा, बचत खाते. तर ह्या बचत खातेमध्ये आपण काय करू शकतो रे, आपल्याला बचतीची सवय लागावी म्हणून काय असते, हे बचत खाते असते. आपण ह्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकतो किंवा काढू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही बचत खाते आहे ह्या बचत खात्यातून ठराविक रक्कमच आपल्याला काढता येते. लक्षात आलं का? तर हे जे काही बचत खाते आहे ह्या बचत खात्यातील रकमेवर 4% किंवा 6% काय होतं रे, आपल्याला व्याज मिळते. काय मिळते? व्याज मिळते. यासाठी खातेदाराला पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल, नेट बँकिंग इत्यादी काय होतात रे, सुविधा मिळतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जे काही दुसरं खातं आहे ते कोणतं आहे, तर ते आहे चालू खाते. ते काय आहे रे, चालू खाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खातं कोण काढू शकतं? ज्यांचा काय असतो रे, दररोजचे जे काही व्यापार असतो, की जे काही व्यापारी असतील, औद्योगिक संस्था असतील, व्यावसायिक कंपन्या आहेत, यांच्यासाठी काय होते रे, हे खाते उपयुक्त ठरते. कारण या खात्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते. पण हे जे काही चालू खाते आहे ह्या चालू खात्यावर काय रे, जी काही रक्कम असते त्या रकमेवर व्याज मिळत नाही. काय होत नाही रे, त्या रकमेवर व्याज मिळत नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, बँकेमध्ये गेल्यानंतर आपण जे काही बचत खाते किंवा जे काही चालू खाते काढले, तर ह्या खात्यामध्ये जे काही आपण रक्कम ठेवतो किंवा काय करतो रे, जी रक्कम आपण काय करतो रे, काढतो, तिलाच आपण काय म्हणायचे, बँकेकडनं कर्ज घेतो तिला आपण काय म्हणायचे, मुद्दल. मुद्दललाच जे काही इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे, मुद्दला म्हणतात प्रिन्सिपल. काय म्हणतात, मुद्दलला प्रिन्सिपल. येतं बघा, मुद्दल म्हणजेच काय, जी रक्कम आपण बँकेत ठेवतो
किंवा बँकेकडून कर्ज घेतो किंवा काय रे बँकेकडून आपण कर्ज घेतो अशी जी रक्कम आहे तिला काय म्हणायचं आहे? मुद्दल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर दुसरं जे आहे बघा, जो काही दर आहे म्हणजेच काय, जी काही आपण रक्कम ठेवली किंवा जी काही रक्कम आपण बँकेकडून घेतली ह्यावर काय असतं रे? व्याज असतो आणि तो 100 रुपयावर याप्रमाणे असतो. त्यालाच आपण काय म्हणतो रे? दर. म्हणजेच काय? रेट ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजेच काय? व्याजाचा दर. काय आहे हा? व्याजाचा दर. जे काही आपण पैसे बँकेत ठेवतो किंवा जे पैसे आपण बँकेकडून कर्ज घेतो ह्यावर काय केले जातं रे? बँक व्याज लावते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आहे कालावधी. काय आहे बघा? कालावधी. जी काही रक्कम आपण बँकेत ठेवली किंवा जे काही आपण कर्ज घेतले हे पैसे आपण किती वर्षासाठी घेतले म्हणजेच कालावधी. म्हणजेच काय इथं येणार आहे? टाईम. कालावधी म्हणजेच काय येणार आहे? टाईम. किती वर्षासाठी आपण ते पैसे ठेवले किंवा किती वर्षासाठी आपण बँकेकडून कर्ज घेतले हा काय झाला रे? कालावधी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे बँकेत गेल्यानंतरनं आपण खाते काढल्यानंतरनं आपल्याला ह्या 3 गोष्टी माहीत असायला हव्यात. कोणती रे? मुद्दल, दर, कालावधी म्हणजेच प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाईम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हे जे काही आपल्यावर काय केलं जातं रे? व्याजाचा दर लावला जातो. तर जी काही आपण मुद्दल ठेवली त्याद्वारे काय केलं जातं रे? सरळ व्याज आकारलं जातं. आता बघूयात, हे जे काही सरळ व्याज आहे हे काढण्याचं एक सोपं सूत्र आहे. तर ते काय आहे बघा? तर ते आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. लक्षात आलं का? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. काय आहे रे? भागिले 100. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मुद्दल म्हणजेच काय? जी रक्कम आपण काय करतो? बँकेत ठेवतो. त्यानंतरनं काय? जी रक्कम आपण बँकेत ठेवले तिचा दर आणि ती किती वर्षासाठी ठेवलं आहे ते. लक्षात आलं का? भागिले 100. 100 नस का? कारण 100 हे काय आहेत रे? 100 रुपयावर तिथे दर आकारला जातो. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही व्याजाचं सूत्र आहे, सरळ व्याजाचं सूत्र आहे. जर समजा एक उदाहरण पाहूया. तुम्ही काय केले रे? बँकेत 2000 रुपये 10% दराने वर्षासाठी ठेवले तर तुम्हाला किती व्याज मिळेल? आता बघा, पहिला आपण काय करूया? मुद्दल आहे. मुद्दल किती आहे बघा रे? जी काही मुद्दल आहे ती आहे 2000 रुपये. किती आहे? 2000 रुपये. त्यानंतर आता बघा, दर किती दिला आहे रे? तर 10%. किती दिला आहे? 10%. आणि बघा किती कालावधीसाठी ठेवला आहे? किती वेळासाठी? तर 1 वर्ष. वर्षासाठी. म्हणजेच काय येणार इथे बघा? क बरोबर. म्हणजेच काय येणार आहे? काळ किंवा कालावधी. तर किती आहे तो? 1 वर्ष. तर मग आपल्याला जर व्याज काढायचं असेल तर आपण काय करणार आहे बघा? सूत्र लिहिणार आहे. सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला ह्यामध्ये काय करूया? किमती ठेवूया. जर मी ह्यामध्ये किंमत ठेवली तर काय येणार आहे बघा? 2000 गुणिले 10 गुणिले 1 भागिले काय येणार आहे रे? 100. आता बघा, ह्या अंशामधील 2 शून्याला छेदामधील 2 शून्य गेले. वरती काय काय राहिलं बघा? तर वरती राहिले 20 गुणिले 10 गुणिले 1. 20 10 200. 20 काय? 20 10 200. म्हणजेच बघा, वर्षाच्या शेवटी तुम्ही बँकेत किती रुपये ठेवले रे? तर तुम्ही बँकेत ठेवले होते 2000 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी? आता त्यावर व्याज किती झालं रे? तर व्याज झालं 200 रुपये. किती झालं रे? 200 रुपये. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच वर्षाच्या शेवटी तुम्हाला हे 2000 रुपये 2000 रुपये आणि ह्या 2000वर किती व्याज मिळालं रे? 200 रुपये. किती रे? आणि 200 रुपये असे एकूण बघा 2200 रुपये. मी काय सांगितलं?
जे काही तुम्ही 2,000 रुपये बँकेत ठेवले होते त्यावर बँकेनं तुम्हाला किती व्याज दिले रे? 200 रुपये. असे एकूण मिळून जे काही 2,200 रुपये हे काय आहेत रे? एकूण रुपये. त्यालाच आपण रास, एकूण रकमेला रास असे म्हणतो. तर तुम्हाला एकूण 2,200 रुपये मिळतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर मित्रांनो, आता बँकिंग म्हणजे पैसे भरणं नाही, तर ते गणिताचं एक सुंदर नियोजन आहे. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेलच. लक्षात ठेवा, गणित हा पाठांतराचा विषय नाही, तर तो फक्त जगण्याचा विषय आहे. पाहत राहा, शिकत राहा. फक्त मराठी लेक्चरवालीसोबत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.